तर नमस्कार पंढरपूरकरांनो, वाकरीचे ग्रामदैव श्री लक्ष्मणदास महाराज यांचा मठ तुम्हाला आज दाखवणार आहे मी आणि त्यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला व्हिडिओ मित्रांनो, पहिल्यांदा आतमध्ये प्रवेश केल्यावर हे आहे लक्ष्मणदास महाराजांची धुनी. इथं होम हवन होतो मित्रांनो. आणि इथून आतमध्ये गेलं ना, तिथं आहे समोरच श्री लक्ष्मणदास महाराजांची समाधी आहे मित्रांनो. आणि आतमध्ये पण जाऊन तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो महाराजांची समाधी. मग इथूनच दर्शन घ्यायचं मित्रांनो बाहेरून, कारण महिलांना प्रवेश नाही आतमध्ये, कारण महाराज आहेत साधू. मग इथं साईडला आहे श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती मित्रांनो, तिथं दर्शन घ्यायचं. आणि समोर आहे तुळशी वृंदावन. मग तुळशी वृंदावनाचं दर्शन घेऊन मग इथं समोरच आहे औदुंबराचं झाड मित्रांनो. आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये औदुंबराच्या झाडाला पूजलं जातं मित्रांनो. मग औदुंबराचं दर्शन घेऊन जायचं. तिथं पिंपळाच्या झाडाखाली आहे महादेवाची पिंड आणि दोन नंदी महाराज आहेत मित्रांनो, आणि दोन महादेवाची पिंडी आहेत. मग तिथं दर्शन घेऊन जायचं. हे मंदिर आहे श्री दत्तगुरू आणि नरसिंह देवता. मग ह्या देवतांचे दर्शन घ्यायचं मित्रांनो. आणि तिथून बाहेर आले की हे मोकळं पटांगण आहे. आणि इथून बघा की कसलं मोठं दिसतंय हे पिंपळाचं झाड. काय मोठं झाड आहे आणि सावली पूर्ण मठाला मिळते. आणि हे आहे जेवणाचे हॉल आहेत दोन मित्रांनो मोठे. आणि इथं पहिला आधी एक आड होता, तो आड बुजवण्यात आला आहे काय कारणास्तव. मग बघा हे दोन हॉल आहेत मोठे. आणि ही मागची पण जागा मित्रांनो श्री लक्ष्मणदास महाराजांच्या मठाचीच आहे. प्रशस्त असं मैदान आहे मित्रांनो. आणि आषाढी वारीमध्ये इथं नगरची एक दिंडी मुक्कामाला असते मित्रांनो. त्या दिंडीची पूर्ण 4 दिवस सोय ह्या मठामध्ये असते पूर्ण. आणि वर त्यांच्या दिंडी चालकांच्या वतीने इथं वर शेड पण मारले आहेत वरच्या साईडने. चला तर आता मग गाभाऱ्यात जाऊ मित्रांनो. हे आहे लक्ष्मणदास महाराजांची समाधी आणि समोरच आहे श्री लक्ष्मणदास महाराजांची छान अशी मूर्ती. आणि मागच्या साईडला आहेत लक्ष्मणदास महाराजांच्या भावाची आणि त्यांच्या वहिनीची समाधी श्री हनुमानदास महाराज आणि लक्ष्मी माता. आणि हे आहे लक्ष्मणदास महाराजांचा देव्हारा. ह्या देव्हाऱ्यात 33 प्रकारचे देवता, म्हणजे 33 कोटी देवता आपण म्हणतो असे देवता आहेत. त्या देवतांची श्री लक्ष्मणदास महाराज पूजा करत होते. आणि इथं आहेत महाराजांच्या पादुका आणि महाराजांची पेंटिंग आहे. आणि मित्रांनो, पुरुषांना फक्त आतमध्ये प्रवेश आहे मित्रांनो, आतमध्ये महिलांना प्रवेश नाही. आणि कमरेवरचे सर्व कपडे काढून पुरुष आतमध्ये येऊ शकतात. ही आहे लक्ष्मणदास महाराजांची समाधी. समाधीची मेघडंबरी एक नंबर, आताच रंगकाम झालेलं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी लक्ष्मणदास महाराजांबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. तर व्हिडिओमध्ये पुढे बघा. लक्ष्मणदास महाराज मूळचे राजस्थानचे मित्रांनो, आणि त्यांचं कुटुंब हे निंबार्क संप्रदायामध्ये होतं मित्रांनो. आणि 1600च्या शतकात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुटून आले आणि शिवाजी महाराज साधूंच्या वेशात, बैराग्याच्या वेशात आले होते त्यावेळेस सुटून. मग त्याची चिरड औरंगजेबाला होती आणि त्यामुळं औरंगजेब काय करायचा, तिथं बैरागी लोक, जिथं साधू संत लोक दिसायचे, त्यांच्यावर आक्रमण करायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा. त्यामुळे लक्ष्मणदास महाराजांचं कुटुंब स्थानांतरित होऊन सातारा भागात आले, कारण सातारा ही राजधानी होती स्वराज्याची. आणि स्वराज्याची राजधानी म्हणजे एकदम सुरक्षित ठिकाण. त्यामुळे लक्ष्मणदास महाराजांचं सगळं कुटुंब हे साताऱ्यामध्ये स्थानांतरित झाले. काही काळानंतर लक्ष्मणदास महाराजांच्या आई वडिलांचं देहवसन झालं मित्रांनो. आणि नंतर लक्ष्मणदास महाराजांचा जो सांभाळ, उदरनिर्वाह त्यांच्या भावाने आणि वहिनीने केला. लक्ष्मणदास महाराज त्यांच्या भावा आणि वहिनीलाच गुरु मानायचे. त्यामुळेच लक्ष्मणदास महाराजांच्या मागच्या साईडला जी समाधी आहेत दोन, ती लक्ष्मणदास महाराजांच्या भावाची आणि वहिनींची आहे. नंतर काही काळानंतर आपल्या लक्ष्मणदास महाराजांना शाहू महाराजांच्या काळात बक्षीस स्वरूपात वाखरी साईडला 100-150 एकर जमीन मिळाली मित्रांनो. आणि वाखरीत म्हणा, अजून माळुंग, कवटळी ह्या साईडला लक्ष्मणदास महाराजांच्या जमीन आहेत मित्रांनो. आणि वाखरीची जी जमीन आहे ते वाखरीचे गायकवाड सांभाळतात आता. आणि लक्ष्मणदास महाराजांचा संप्रदाय निंबार्क संप्रदाय, आणि निंबार्क संप्रदायामध्ये कृष्ण भक्ती केली जाते. कृष्णाचे निस्सिम भक्त असतात निंबार्क संप्रदायामध्ये. आणि आपला पंढरपूरचा विठ्ठल काय आणि कृष्ण काय, दोन्ही एकच. त्यामुळे लक्ष्मणदास महाराज आपल्या विठ्ठलाचे एवढे भक्त होते की सांगूच नका मित्रांनो. आणि दास महाराज आपल्या वाखरीत आले आणि त्यांची आता ही जो मठ आहे त्या मठाच्या ठिकाणी त्यांची पर्णकुटी होती, तिथेच महाराज राहत होते. आणि लक्ष्मणदास महाराज पहाटे 3 वाजता उठून, त्यांची एक गंगा नावाची गाय होती, त्या गायला सोबत घेऊन लक्ष्मणदास महाराज आहे ना पंढरपूरला प्रदक्षिणेला जायचे, विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे. आणि ज्यावेळेस लक्ष्मणदास महाराज नदीकाठी जायचे चंद्रभागेच्या तीरे, तिथं लक्ष्मणदास महाराज 108 सूर्यनमस्कार घालायचे. आणि दिवस उगवायच्या आत लक्ष्मणदास महाराज गायीला घेऊन वाखरीत पोहोचायचे मित्रांनो. एवढी लक्ष्मणदास महाराजांची तपस्या होती. आणि लक्ष्मणदास महाराज दिवसा आपल्या इथं गादेगावच्या अलीकडे जो मळा आहे त्या ठिकाणी लक्ष्मणदास महाराज केवढ्या बनात तपश्चर्या करायला जायचे.
देवाची साधना करायला जायचे. आणि लक्ष्मणदास महाराजांचे हऱ्या नावाचे 2 साप होते, नाग होते. मग लक्ष्मणदास महाराजांचे ते संरक्षण करायचे. आखरीमध्ये त्यांच्या पर्णकुटीमध्ये त्यांचा देव्हारा होता आणि त्या देव्हाऱ्यामध्ये 33 प्रकारचे देवता, म्हणजे आपण म्हणतो तसं 33 कोटी देवता होते. त्या देवतांची लक्ष्मणदास महाराज इथे येऊन पूजा करायचे. आणि लक्ष्मणदास महाराजांचा प्रवास शेवटी मिती ज्येष्ठ शुद्ध द्वितीया या दिवशी झाला मित्रांनो. लक्ष्मणदास महाराज आपल्याला या दिवशी सोडून गेले. आणि लक्ष्मणदास महाराजांचा आता पुण्यतिथी उत्सव येईल त्या 17 तारखेला म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वितीयाला आहे. आणि त्या पुण्यतिथी सोहळ्याला भंडारा असं आमच्या वाकरीमध्ये म्हणतात. आणि तो सोहळा एकदम भारी बघण्यासारखा होतो मित्रांनो. एकदम मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि जल्लोषात साजरा करतात मित्रांनो. तर असे होते आमचे लक्ष्मणदास महाराज. व्हिडिओ आवडल्यास मला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर जरूर करा. धन्यवाद.